या शासनाचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. या निष्क्रिय शासनाचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. जय शिवाजी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. मध्ये गेली 30-35 वर्षापासून कायमस्वरूपी पाणी प्रश्न प्रलंबित आहे. या ठिकाणी तात्पुरती टँकर चालू केले जातात आणि दरवर्षी एप्रिल महिन्यात तीव्र पाणी टंचाईच्या झळा निर्माण होऊन 2-2, 3-3 महिने महिला भगिनी, बालक आणि ग्रामस्थांचे हाल होतात. या ठिकाणी कायमस्वरूपी पाणी पुरवठा व्यवस्थेचे स्रोत नसल्यामुळे आणि ते द्यावे या मागणीसाठी तेलंगदारा पाईपलाईन म्हणून आहे, चोराखळी पाईपलाईन म्हणून आहे, तेरणा पाईपलाईन म्हणून आहे. या कुठल्याही योजनेतून आम्हाला करांची लोकसंख्या 30,000च्या पुढे आहे आणि या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं कायमस्वरूपीचं शाश्वत पाणी पुरवठा योजना नाही. ही योजना मिळावी. तसेच पेट्रोल डिझेल वाढ आणि गॅस दर वाढ, अनियमित पुरवठा या सर्व टंचाई परिस्थितीत वाढीव दर हे सर्व शासनाचे चुकीचे धोरणं असल्यामुळे आज आम्ही सर्व येडशीकरांच्या वतीने या ठिकाणी ठिय्या आंदोलन करण्याचा मानस केलेला आहे आणि या ठिकाणी जोपर्यंत आम्हाला ठोस भूमिका पाणी टंचाईच्या बाबतीत किंवा पाणी पुरवठ्याच्या बाबतीत मिळत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून उठणार नाहीत. या ठिकाणी दबाव आणण्याचा प्रयत्न चाललेला आहे आणि पोलिसांमार्फत आम्हाला या ठिकाणी हे आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न चाललेला आहे. तो होऊ देणार नाही. परंतु मी गजानन मोहनराव नलावडे.